खर्रा कुठून राहिला सिरियसली खर्रा. हे खबर जेव्हा लागली ना मुले मी आवनी पाहिला ताव भाऊ डायरेक्ट म्हटलं निघाली शोधाले. खरं सांगू तिथं जाऊन मग पचका झाला. गोड सोप निघाली ब्रो. ते नेहमी माय हे मोठी वस्ती की भाई मी याचा पचका कुठं करू अन ऐन मायास पचका तिथं. आता हे झालं तेच का कमी होतं. ह्या बसनं रिकामे कामं करून ठेवले. बस न गेली का माया डोळे कुठं लागतात मला माहित नाही पडत भाऊ. स्वप्नात तुम्ही अमरावतीत पोहोचली होती पण रियालिटी मध्ये हिनं वलगावलेच दगा दिला. नाही या महामंडळवाल्यासाठी एक प्रश्न आहे की तुम्ही मागावलेच खटारा बस काऊन पाठवता. ह्या कधी गेलं का त्याचं काही ना काही पचका होते. जेव्हा आमच्या गावासाठी चांगली बस लागते ना तेव्हा लोक नवलानं पाहतात की भाई बस बाहेरूनच चांगली आहे की अंदरूनही चांगली आहे भाऊ. आपलं काम असं आहे भाऊ जिथं आपण इन्व्हेस्ट करू ना तिथं आपल्याला डब्बल न प्रॉफिट होते म्हटलं. मग नाही तर काय शिवशाही मध्ये बसून गेली म्हटलं डायरेक्ट फुल एसी विदाऊट एक्स्ट्रा चार्ज. दादानं पैसा खर्च केला मान्य करतो मी पण कलर हाच घ्यायचा होता. शेवटी लोक काय म्हणतील काली पिली चालली बाहेर गेली आणि तुम्ही लोक मला भेटले नाही तर कसली ब्लॉगर बाई. मी थोडी कमीच बोलतो कारण काय बोलावं हे सुचत नाही ना म्हणून. हा शब्द मला सूट नाही होत. तर आजसाठी एवढंच. बाकी सांगते उद्या. बाय बाय.